तुम्ही कधी असा प्राणी बघितलाय का ज्याचं संपूर्ण शरीर 9 वेगवेगळ्या प्राण्यांपासून तयार झाले? हा बघा श्रीकृष्णांचा नवगुंजर अवतार, ज्याचं शिर आहे कोंबड्याचं, मान मोराची, धड सिंहाचं, पाठीवरील कुबड बैलाचं, पाय 4 वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि शेपूट सर्पाचं. याची नोंद ओडिसाच्या सरलादास यांनी लिहिलेल्या ओडिया महाभारतात मिळते. एके दिवशी अर्जुन आपल्या तपस्येत पूर्णपणे मग्न होता. तेवढ्या श्रीकृष्णाने नवगुंजर अवतार धारण केला आणि त्याच्या समोर आले. पहिल्यांदा असा विचित्र प्राणी बघून अर्जुन भयभीत झाला. आपले बाण त्याच्यावर वार करण्याकरिता काढणारच होता. तेवढ्या श्रीकृष्णाने त्यांच्या अवतारात परतले. पण प्रश्न असा आहे की श्रीकृष्णांनी नवगुंजर हे रूप धारणच का केलं होतं? कारण त्यांना अर्जुनाला सांगायचं होतं की ईश्वर हे एका रूपापर्यंत मर्यादित नाहीत आणि ह्या विश्वातील सर्व गोष्टी, प्राणी, पशु, पक्षी हे त्यांच्यात समावले आहेत. यासोबतच अनेकतेतील एकत्व हे त्यांना अर्जुनाला समजवायचं होतं. यामुळे श्रीकृष्णांनी नवगुंजर हे रूप धारण केलं. पण 5 पांडवांपैकी श्रीकृष्णांनी अर्जुनालाच प्रथम दर्शन का दिलं? कारण अर्जुन हा फक्त एक महान योद्धा नव्हता, तो एक साधकी होता. श्रीकृष्णांना त्यांनी आपला गुरु मानला होता. आपली प्रत्येक क्रिया श्रीकृष्णांच्या मनानुसार तो करायचा. नवगुंजर अवतारातून अर्जुनाला हे समजलं की ईश्वराचं प्रत्येक रूप हे आपल्या कल्पनेपलीकडचं आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाला जी ताकद, आत्मविश्वास आणि देवी प्रेरणा लागणार होती, तिचं बीज ह्या घटनेतून रुजवलं गेलं. मित्रांनो, जर तुम्हाला ह्या प्रकारच्या रंजक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर ह्या अकाउंटला नक्की फॉलो करा आणि कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण लिहिल्याशिवाय जाऊ नका.